ना बाबा हो, मोजणी आणा. 700 जमीन जर काढत असाल, तुमचा प्लॉट असू द्या, मोजणी आणल्यावर काय करते अधिकारी, ज्याचं त्याचं जला बांधा काढून देतात. तसं आपलं जे महाराष्ट्रातलं आरक्षण आहे ना, जे 23 मार्च 1994 मराठ्याच्या आरक्षणावर अतिक्रमण जे झाले, ते फक्त आम्ही काय म्हणतोय, मोजून ज्याचं त्याला द्या. मंडलची शिफारसच अशी आहे की संख्येच्या 50% आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे एससी आणि एसटी बांधवाचं 1950 पासून आरक्षण लागू आहे, लक्षात ठेवा. पण 1990 जे तिसरं आरक्षण आलं, हे मंडलने दिलेलं आरक्षण, ज्याला आज ओबीसी आरक्षण म्हणतो. बरोबर आहे. हे आरक्षण संख्येच्या 50 आणि ते एससी एसटीचं 20, म्हणजे संख्येच्या 100%, म्हणजे 20% समाज आहे ते एससी आणि एसटी बांधव, म्हणून त्यांना 20% आरक्षण. साधं गणित समजा. आणि महाराष्ट्रामध्ये आज 32% ओबीसी आरक्षण लागू आहे. किती? 32%. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की या राज्यामध्ये ओबीसी समाज बांधवांची संख्या ही कमीत कमी 64% असली पाहिजे, म्हणून त्याला संख्येचे निम्म. ओबीसी नियम काय? संख्येचे निम्म. म्हणजे महाराष्ट्र राज्यात 64% ओबीसी असले पाहिजे, त्यासाठी त्यांना 32% आरक्षण लागू आहे. आता संख्या मोजा, तुम्हीच मोजा कसं काय आरक्षण आहे, अतिक्रमण आहे का काय, तुम्हाला लगेच कळेल. एससी आणि एसटी बांधव 20%. बरोबर आहे. नाही तसं काय नाही. एससी आणि एसटी बांधव 20% समाज, 64% ओबीसी. किती झाले? 64 आणि 20 84 झाली. ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी असं जे काही उच्च वर्ण आहेत, एकदम हाय क्लास वर्ग आहे, ह्या समाजाची संख्या महाराष्ट्रात 6% आहे. किती? 6%. असं फिरव सगळ्यांना दाखवू, नुसतंच मला काय 6% आहे. मग 84 6 किती होते? 90 होते. बरोबर आहे. आपल्या राज्यामध्ये मुस्लिम समाज बांधवाची संख्या ही 17% आहे. सेन्ससचा 2011चा आपण जरी ऐकला, कधी ऐकला, बातमी ऐकला असेल, कोणी 22 म्हणते, कोणी 25 म्हणते, पण 17% आपण मोठे पकडा. किती होते? 90 आणि 17 किती होते? 107. टक्केवारी 100च्या पुढे असते का हो? टक्केवारी ही 0 ते 100 अशी असली पाहिजे का नाही? आता किती झाले? 107. म्हणजे काहीतरी घोटाळा आहे की नाही? आतापर्यंत मी मराठा जातीचं नाव तरी घेतलं का? मग इथे राहणारा 30-32% मराठा समाज स्वर्गात राहतो, ढगात राहतो का पाताळात राहतो? कुठे राहतो? इथं असणार ना. पण अधिकारी एखाद्या गावात मोजणी करायला गेला, शहरात आला, आणि त्याला मराठ्याचं घर एकही सापडलं नाही, असं होते का? मायनस मराठे सापडले, असं कुठं होते? नाही ना. काहीतरी घोटाळा आहे. बर, घोटाळा आकडेवारीत किती असावा? 1%, 2%, 3%. बरोबर आहे, समजू शकतो. 107 आणि 30 जरा 137% व्हायले समाज. 37%चा घोटाळा कधी करावा का माणसानं आकडेवारी? फेरफार एवढा नाही ना. काहीतरी घोटाळा आहे. आपण ही आकडेवारी जर उलटी करून बघितली तर आपलं आरक्षण कुठं हरवले आपल्याला सापडेल, आणि त्या जी अर्थ संदर्भ तुम्हाला लागेल. आता सांगा, 5/5/2021 ला मराठा समाजाचं आरक्षण गेलं, सर्वोच्च न्यायालयानं आपलं नल अँड वॉइड केलं. ते करत असताना काही गोष्टी आपल्या बाबतीत स्वीकारल्या सुद्धा आहेत, चांगल्या स्वीकारल्या. मग कोणती? मराठा समाजात 30% आहे असं मान्य केलंय. विना आरक्षित मराठा समाज, काही कुणबी वगैरे मिळून आरक्षणात आहेत. 30% विना आरक्षित मराठा समाज. मग किती झालं? आता आपण 30. एससी आणि एसटी बांधव 20. 30 आणि 20 50. ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी 6. किती झालं? 50 आणि 6 56. मी म्हणतोय मुस्लिम बांधव 17% आहेत असं धरू नका. केवळ 10% मुस्लिमांना धरा. काही मुस्लिम जातींना आरक्षण मिळते, तो आपण 7% काढू. 10%. 56 आणि 10 किती होते? 600 सुद्धा. आतापर्यंत मी कुठल्या जाती मोजल्या? मराठा मोजला, एससी आणि एसटी बांधव मोजले, मुस्लिम मोजले, उच्च वर्ण मोजला. राहिला कुठला समाज? ओबीसी समाज वर्ग. तो प्रवर्ग आहे. 100 मधून जर 66 वजा केले, येणारा जो काही आकडा आहे तो या राज्यातल्या जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवाचा आकडा असणार आहे. किती होते? 34 होते, है की नाही? मंडळची शिफारस काय आहे? संख्येचे नियम. 34% जर काही ओबीसी या राज्यात असतील तर त्यांना किती आरक्षण मिळालं पाहिजे होतं? आज किती आहे? 32 आहे. 32% आरक्षण आहे. 32 मधून 17 गेल्यावर किती राहते? हे 15% आरक्षण कोणाच्या हक्काचं आहे? बर, एससी आणि एसटीचं 20 आणि ओबीसीचं 30. 50%ची कॅप तुम्ही धरा, 52 नका धरू. 50 30 म्हणता का नाही? 30 मधून 17 वजा केले किती राहते? 13% राहते की नाही? हे कशात राहते? 50%च्या आत आहे की नाही? आपली स्पेस, आपली जागा आहे की नाही? आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले सिद्ध व्हायले का नाही? ह्याला अजून तुम्ही आधार काय देता? पुरावा काय आहे अजून? तर नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफ इंडिया नावाची एक संस्था आहे आपल्या देशात. तिनं आजपर्यंत जी जास्तीत जास्त ओबीसीची आकडेवारी जी सांगितली आहे ती 33.82% सांगितली. म्हणजे काय? 34.
33.82 इज अराउंड म्हणजे 34%. म्हणजे आपल्याला तोही आधार आहे की ओबीसीची संख्या इथं जास्तीत जास्त किती असू शकते 17. मंडलनं त्या काळात 90ला ज्यावेळेस आरक्षण दिलं 14% आरक्षण लागू केलं त्याचं त्याला काय सापडलं असेल 28%च ओबीसी महाराष्ट्रात सापडले होते कारण मराठा बाहेर राहिला होता. त्यानंतर काही जात ऍडिशन केलं म्हणून काय झालं थोडी बहुत टक्केवारी वाढली आपण जर 5-6% वाढले म्हणजे 12% महाराष्ट्र समाजाला दिलं 6% वाढवले किती राहील 34% ते समाज राहतो. काही जरी झालं तरी मराठ्यांची जागा आतमध्ये आहे. कोणी म्हणाल केंद्राचं 27% आरक्षण आहे 27 मधनं मायनस केले 17 किती राहते तरी 10% आहे ना नाही का. आम्हाला आमच्या हक्काची भाकर द्या आम्हाला दुसरं लालूच दाखवू नका. सरपंच आजपर्यंत महाराष्ट्र सरपंच कसे म्हणले गावचा सरपंच असं मत आहे स्वार्थानं वेगळी जमीन घे म्हणत होता तसं महाराष्ट्रातले सरपंच म्हणजे मुख्यमंत्री वगैरे यांनी यांच्या स्वार्थासाठी आपल्याला काय सांगितलं वेगळं आरक्षण घ्या 50% वर्ष घ्या. हा प्रपोगंडा महाराष्ट्रात पेरला. आम्ही काय म्हणतोय